हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतोय। आज आपण शिकूया मराठी वर्णमाला। आता मराठी वर्णमाला शिकत असताना सर्वात आधी आपल्याकडे आहे एक TLM। तो TLM म्हणजे हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर हा TLM अशा पद्धतीचा दिसतो आणि या TLMचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांना अक्षर ओळखणे सोबतच अक्षरांपासून शब्द बनवणे ह्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकवू शकतो। तर हे शिकवत असताना सर्वात आधी विद्यार्थ्यांना हा जो काही TLM तुम्हाला दिसत असेल तर हा TLM विद्यार्थ्यांना हाताळायला द्यायचा आहे। विद्यार्थ्यांना मराठी वर्णमाला माहिती आहे का हे सर्वात आधी आपल्या विद्यार्थ्यांकडून खात्री करून घ्या। जर माहिती नसेल तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने स्वर आणि व्यंजन आणि पूर्ण मराठी वर्णमाला त्यांच्याकडे लिहून घ्या। लिहून झाल्याच्या नंतर ती त्यांच्याकडून वाचन करून घ्या। वाचन करून झाल्याच्या नंतर मग विद्यार्थ्यांना हा जो काही TLM तुम्हाला दिसतोय तर हा TLM हाताळायला द्यायचा। तर पुढे आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी काही च छ ज झ त्र ट ठ ड ढ न असे मी काही व्यंजन लावलेले आहेत आणि पुढे या ठिकाणी काही पाठीवर ही जी काही अक्षरे मतलब मुळाक्षरे आहेत, ही मुळाक्षरे या ठिकाणी मी लावलेली आहेत। आता ही जी काही मुळाक्षरे आहेत ही मुळाक्षरे तुम्ही बघू शकता तर विस्कळीत आहेत, इकडे तिकडे कुठंतरी ठेवलेली आहेत। आता मुलांना ही दाखवल्याच्या नंतर मुलांना सांगा की या पाठीवर तुम्हाला दिसत असलेले जे काही स्वर आणि व्यंजन म्हणजेच पूर्ण मुळाक्षरे आहेत तर या मुळाक्षरांपासून तुम्हाला शब्द बनवायचे आहेत। आता विद्यार्थ्यांकडे हा द्या आणि विद्यार्थ्यांकडे दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणामधून शब्द बनवायला सांगा। तर सर्वात आधी विद्यार्थ्यांना विचार करायला सांगा की काय कुठला शब्द बनवू शकतो। मग या ठिकाणी आता मी बनवतोय ऊस। तर हा जो काही ऊस शब्द आहे हा ऊस शब्द या ठिकाणी बनला। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय दिसत आहे मुलांना विचारा। द दिसत आहे, ळ दिसत आहेत, र आ ग ई आणि घ तर हे दिसत आहेत। मग याच्यापासून कुठला दुसरा शब्द बनू शकतो तर घ आणि र आहे म्हणजेच या ठिकाणी घर हा शब्द बनू शकतो। मग त्यानंतर या ठिकाणी पुढे कुठला आणखी अक्षरे आपल्याला दिसत आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर ही अक्षरे आहेत। मग या ठिकाणी आता आपण बघूया द आहे, ळ आहे, ग आहे म्हणजेच द ग ळ तर या ठिकाणी आपण घेऊया अशा पद्धतीने सुद्धा करू शकता द ग आणि ळ। आता आपल्याकडे काय करूलेलं आहे, हा एक मोठी ई आणि हा आ तर यापासून बनवूया आपण आई। तर अशा पद्धतीने हे अक्षर या ठिकाणी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अक्षरांपासून शब्द बनवायला शिकवा आणि या शब्दांविषयी जसे तर आई आहे तर आईविषयी विद्यार्थ्यांना एक दोन वाक्य जर विद्यार्थ्यांना जर सांगता येत असतील तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही विचारू शकता। विद्यार्थ्यांकडून तसे उत्तरं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। जी काही TLMची पाटी आपल्याला दिलेली आहे तर त्या पाटीचा वापर केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना आता काही उदाहरणं फळ्यावर लिहून द्या आणि फळ्यावर लिहून देत असताना उदाहरणं म्हणजेच काय तर आपण आतापर्यंत बघितलेलं आहे पूर्ण वर्णमाला, त्या वर्णमालेमध्ये असलेले मुळाक्षर तर त्या मुळाक्षरांमध्ये आता मी या ठिकाणी ग असं लिहितो हे मुलांना लिहायला सांगा। आता हा जो काही ग आहे हा काय एक अक्षर आहे बरोबर। तर या अक्षरापासून मुलांना सांगा की आता माइंड मॅप बनवायला सांगा विद्यार्थ्यांना। माइंड मॅप आता या ठिकाणी माइंड मॅप कशासाठी तर हा माइंड मॅप ग हा माइंड मॅप बनलेला आहे। आता या ग पासून कुठले कुठले शब्द बनतात ते विद्यार्थ्यांना विचारा आणि ते यापुढे लिहायला सांगा। जसं की गणपती, त्यानंतर गाव। तर अशा पद्धतीने जे काही शब्द आहेत हे शब्द बनत असतील मग अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना उदाहरणे द्या आणि उदाहरणे दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना पुन्हा होमवर्क तुम्ही देऊ शकता आणि त्या होमवर्कमध्ये अशा पद्धतीचे शब्द बनवून आणायला विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता। आणि हे शब्द बनवल्याच्या नंतर मग विद्यार्थ्यांना गाव या शब्दाविषयी एखादं वाक्य बनवायला सांगा। सर्वात आधी त्यांना विचारा की गावाविषयी तुला काही आठवतो का, मग तुझा गाव कुठला, मग तो विद्यार्थी लिहिल की माझा गाव, जो पण असेल तो विद्यार्थी त्यापुढे आन्सर लिहिल। तर अशा पद्धतीने हा जो काही अक्षर आहे अक्षरांपासून शब्द बनवायला शिकवा आणि शब्द बनवल्याच्या नंतर मग शब्दांपासून वाक्य आपण बनवायला विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवू। अशा पद्धतीने आपण या TLMचा वापर करू शकतो आणि विद्यार्थ्यांना माइंड मॅप बनवण्यासाठी सांगा, विद्यार्थ्यांना उदाहरणे द्या, विद्यार्थ्यांना होमवर्क द्या आणि अशा पद्धतीने या TLMचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा जेणेकरून आपला हा जो काही विद्यार्थी आहे हसत खेळत वर्णमाला शिकू शकतो, हसत खेळत शब्द बनवायला शिकू शकतो आणि हसत खेळत वाक्य सुद्धा बनवायला शिकू शकतो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।